नमस्कार. स्पंदन एक्सप्रेसच्या विशेष रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील माटेकरीवाडीमध्ये 2 दिवसीय श्री शंभू महादेव प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण आणि नवनिर्मित सभामंडप लोकार्पण सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. 16 आणि 17 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या मंगलमय सोहळ्याने संपूर्ण परिसर शिवनाम आणि टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमून गेला होता. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी रविवारी दुपारी 2 वाजता कुंभारगाव येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी अंबाबाई मंदिरापासून माटेकरवाडीपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. तुतारीचा निनाद, टाळ मृदुंगाचा गजर आणि डोक्यावर तुळशी वृंदावन व पाण्याचे कलश घेतलेल्या महिलांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. या मिरवणुकीत श्रीराम वारकरी शिक्षण संस्था आरेवाडीच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या गजरात अप्रतिम गोल रिंगण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सायंकाळी धार्मिक विधीनंतर रात्री झी टॉकीज फेम हरिभक्त परायण श्री सागर पवार यांची रसाळ कीर्तन सेवा आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी गणेशपूजन, पुण्याह वाचन, होम हवन आणि अभिषेक विधी पार पडले. त्यानंतर दुपारी 4 वाजता राष्ट्रसंत डॉक्टर निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी आणि श्री बालयोगी आदिराज बाबा शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पावन हस्ते शंभू महादेव शिवलिंग, नंदी, श्री पार्वती माता, श्री गणेश, श्री हनुमान आणि श्री स्वामी समर्थ यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना तसेच कलशारोहण विधी संपन्न झाला. या प्रसंगी महास्वामीजींनी उपस्थितांना शंभू महादेवाचे आध्यात्मिक महत्त्व विशद करत मार्गदर्शन केले. या सोहळ्यास मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ अश्विनी अशोक माटेकर आणि विभाग प्रमुख श्री अशोक परशुराम माटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. धार्मिक विधी व महाआरतीनंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या संपूर्ण सोहळ्याचे नेटके व भव्य नियोजन शिवशक्ती गणेश मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ माटेकरवाडी यांनी केले होते. स्पंदन एक्सप्रेससाठी प्रतिनिधी राजेंद्र पुजारीसह संपादक संदीप डाकवे, कुंभारगाव.